नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी, मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही गायरांग कुंभोजमधील गायरांग क्षेत्रातील निवासी अतिक्रमण करून राहणारी जी घरवाले आहेत किंवा अतिक्रमणधारक आहेत यांच्या मार्फतीने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। कुंभोजमध्ये जवळपास 1300च्या आसपास हे अतिक्रमण करून घरं बांधून राहिलेले लोक आहेत। तर आमचं मागणी अशी होती की ह्या अतिक्रमणधारकांना जे काही असेसमेंट उतार्यावरती महाड शासन म्हणून जिथं मालकी हक्काचं नाव लागतंय तर त्या जमिनीचं जे अतिक्रमणमध्ये जे क्षेत्र येतं तर त्याचं नियमानुकूल व्हावं शासनाकडं आणि त्या जमिनीचं शासकीय मूल्यांकन जे काय असेल ते आम्ही सगळे ग्रामस्थ भरायला आम्ही तयार आहोत। या मागणीसाठी आणि हे सूचना प्रशासनाला देण्यासाठी आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्याकडे व जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे आले असता त्यांना निवेदन आम्ही सुपूर्द केलं, पण मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून आम्हाला कोणताही सकारात्मक हे संवाद त्यांच्यापासून मिळालेला नाही आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की राज्य ह्याच्याकडं सुप्रीम कोर्टाकडून असे आदेश आहेत की अतिक्रमण हे नियमानुकूल होणार नाही आहे, पण राज्य शासन वेळोवेळी जर GR काढतंय की अतिक्रमण नियमानुकूल व्हावं असं पूर्णपणे महसूल विभागाला व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तसे वारंवार शासन निर्णय झालेले असताना देखील आमच्यावर हा अन्यायच आहे। कारण का गेली 40-50 वर्षापासून आम्ही त्या जमिनीवर राहतोय, तिथं आदिवासी आहे आमचा। आमच्या इथं विधानसभेचं इलेक्शनला, लोकसभेच्या इलेक्शनला, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनला आम्ही मतदान करतोय, मतदान आमचं चालतंय, परंतु आम्हाला तिथं जी जमीन आहे जी शासनाची आहे त्याचं मूल्यांकन आम्ही द्यायला तयार आहे, तरीसुद्धा ती जमीन आमच्या नावावर करायची यांची इच्छा नाही आहे। यामध्ये पूर्णपणे आमच्या कुंभोज ग्रामस्थांच्यावर तसेच महाराष्ट्रातील जे काही गायरांग क्षेत्रात निवासी अतिक्रमण राहिले आहेत त्यांच्यावर सगळ्यांच्यावर अन्याय आहे। शासनाने व प्रशासनाने यावर कोणता तरी मध्य काढून एक चांगला मार्ग याच्यावर काढावा अशी आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे। नसेल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनवर आम्ही सर्वजण बहिष्कार टाकणार आहोत। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।